सगळ्यांनाच ही माहिती होती, ती टीव्हीवर पण चाललेली होती की पारसी तिथे आहे म्हणून. साहेब, मालेगावच्या उपमहापौरांनी त्यांच्या दालनामध्ये टिपू सुलतानचा फोटो लावला होता. त्याच्यावरून कोणाचा फोटो लावला? टिपू सुलतानचा फोटो लावला होता. कोणी लावला? मालेगावच्या जे उपमहापौर झाले त्यांनी त्यांच्या दालनामध्ये म्हणजे प्रोटोकॉलनुसार डॉक्टर आंबेडकरांचा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा असे फोटो लावणं अपेक्षित असताना टिपू सुलतानचा फोटो लावला. त्याच्यामुळे कुठेतरी नवीन वाद उठून आलेला आहे. कुठल्या पक्षाचे आहे ते? इस्लाम पार्टी. हा? समाजवादी आहे, इस्लाम पार्टी वेगळी आहे, समाजवादी वेगळी आहे. हा, ते फक्त युती म्हणजे महापौर आणि उपमहापौर. ठीक आहे, मला कधी कल्पना नाही, परंतु जे आहे, जे नियमाने ठरलेलं आहे आणि राष्ट्रीय पातळीवर राज्य पातळीवर ठरलेलं आहे त्याप्रमाणे सगळ्यांनी वागायला पाहिजे असं माझं मत आहे. वित्त खातं पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडे दिलं जाणार असल्याचं चर्चा आहे, जे सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. असं आहे की त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की यांना बसू द्या, दादाने अर्धवट काम केलेलं आहे याचं बजेटचं. आता पुढचं जे आहे महत्त्वाचं बजेटचं काम, जे पूर्ण करण्याचं काम मी स्वतः करतो काय, आणि नंतर मग तो काय करायचं त्याचा आपण विचार करू. स्वतः बोललेत ना ते. राज्यात लवकरच शेतकरी कर्जमाफी होण्याचा निर्णय जो आहे तो होईल अशी शक्यता आहे. मला काय माहिती नाही. आता अधिवेशन तोंडावर आलं असताना कुठल्याही मंत्र्यांनी अशा प्रकारचं जनरल स्टेटमेंट करणं मला तरी योग्य वाटत. मी नाही का कोणीच करता कामा नये. कारण आलं ना, तर अधिवेशन सुरूच झालं ना आता एक आठवड्यावर. त्याच्यामुळे अधिवेशनात जर काय बोलायचं असेल ते आता बाहेर बोलून मग परत हक्कभंग सुरू होईल. धन्यवाद. विविध विषयांवरती छगन भुजबळ यांनी भाष्य केल्याचं आपण बघितलं. सुनेत्र पवार पक्षाबाबत योग्य तो निर्णय घेतील असंही भुजबळ म्हणतायत. विलिनीकरणाच्या चर्चांवर घाई कशासाठी असंही भुजबळांनी म्हटलेलं आहे.